पाहुण्यालाच एका बेंदूर होता तिकडे नेऊया म्हणला बर आणि ती बाबा आपल्याला पैसे देतील. हा मला माहित होतं ती पाहुणा पैसे देणार नाही. हा मग त्याला म्हणलं बरं नेऊया म्हणलं. हा आणि त्याला न माहीत होतं मी काय केलं, हम्म, गावात एक बाई होती म्हातारी, हम्म, तिला म्हणलं माझी दारू घेते का. हम्म, ती म्हणली घेते. हा तोपर्यंत तिकडे गावात अनेक दुसरी दारूवाली होती. हा त्या दोघांची भांडणं हाणाहाणी. का बरं. माझी दारू त्वा नेली आणि ती म्हणायचं माझी त्वा नेली. बर 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 बर. आणि मी इकडून दारू नेली त्या म्हातारीला विकाय गेलो. हा तर त्या दिवशी नेमका तो ज्याची दारू होती बर तो माणूस तिथं आलेला. बर. ती बाईला म्हणला आका म्हणला मला इकडे की मला भागव. हा थांब म्हणली जरा ह्या पोरानं दारू आणली काय हा आणि त्याची दारू घेतील मग तुला काय ती देते. बर बर. हा त्याच्या लक्षात आलंच नाही. त्याला वाटलं ही माणूस कशाला दारू काढतोय काय. हा मग तुमच्या समोरच. समोरच हा तिथनं त्याला काय तर शेव चिवडा घेतला आणि ती गेलं निघून. हा आणि तिकडं दोघांची भांडणं लागली का मारामारी. हा मग तेवढ्यात नाही त्या म्हातारीकडून पैसे तेवढे घेतलं. हा घरी आलो हम्म, आणि ती मोकळं टायर जे होतं का नाही हा ती इथं उखरड्यात कमरे एवढं खोद केला त्याचा हा. खड्डा हा आणि त्यात पुरलं. बर. आणि माझं काम चालूच आपलं बैलाचं. हा आणि कुत्र्यानं काय केलं आमच्या वास आल्याबरोबर खरं उकरलं. बर तोंडात धरून वर फेकायचं बर. खाली पडायचं पुन्हा वर फेकायचं. हा आणि हे आमचं आई वडील हा गावात गेलेलं हा तिथं मारामारी लागलेली दारूसाठी त्यांची. हा ते आलं घरी न अजून वाठवर आहे तर कुत्री खेळत ते फुगा गेले की बर वर फेकला आणि नेमका म्हाताऱ्या टांगड्याकडे पडला. बर त्या आईला म्हणलं गावात भांडणं लागली दारूवाल्याची बर. आणि आमच्या घरी कुठनं आलं. हा म्हातारे कसं बसं जेवलून गेली गावात. हा आणि म्हणलं आमच्या कुत्र्याने एक फुगा आणलाय म्हणला घरी. बर. हा हा त्या माणसानं घेतलं माझं नाव